तर मित्रांनो, आता आपण हे स्टडी ऑफ कंपोनंट बघत आहोत. या स्टडी ऑफ कंपोनंटमध्ये सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहे, रजिस्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे रजिस्टर आहे या टाईपमध्ये हे फिक्स व्हॅल्यूचे रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये काय माहिती का, याच्या कलर कोडवरून आपल्याला रेजिस्टन्सची व्हॅल्यू कळू शकते. या रजिस्टरला कुठल्या टाईपची पोलॅरिटी नसते. त्याच्यानंतर हा दुसरा एक रजिस्टर तुम्ही बघत आहात. हा तुमचा काय आहे, 1 किलो ओहमचा रेजिस्टन्स बँक आहे. यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 रजिस्टर्स आहे. ते काय केलं आहे, एकत्र केले. हीच रेजिस्टन्स या पद्धतीमध्ये त्यांनी एकत्र केलेले आहे ना. पुढचा हा रजिस्टर आहे, हा जो आहे हा व्हेरिएबल रजिस्टर आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, या रजिस्टरची व्हॅल्यू आपण काय करू शकतोय, चेंज करू शकत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक दुसरा टाईपचा जो कॉम्पोनंट तुम्हाला बघायला मिळतो, याचं नाव आहे LDR. LDR म्हणजे काय, लाईट डिपेंडंट रजिस्टर. यामध्ये याची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होत असते लाईट इंटेन्सिटीनुसार. यामध्ये रेजिस्टन्स कमी किंवा जास्त हा लाईट इंटेन्सिटीनुसार होत असतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे टाईपचं जे तुम्ही कंपोनंट हे तुम्ही बघितलं असेल, याला तुम्ही काय म्हणतात, पोटेन्शिओमीटर म्हणतात. या पोटेन्शिओमीटरमध्ये याची जी व्हॅल्यू आहे या ठिकाणी लिहिलेली बघा, 10 किलो ओहम लिनियर. या पोटेन्शिओमीटरमध्ये याची व्हॅल्यू आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो आपण याच्यानुसार, ह्या पोटेन्शिओमीटरनुसार. यामध्ये तुम्हाला लिनियर आणि लॉगरिथमिक असे 2 टाईपचे रजिस्टर तुम्हाला बघायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण आता पॅसिव्ह कंपोनंट बघत होतो आणि पॅसिव्ह कंपोनंटमध्ये आपण रजिस्टर बघितले. नाव दुसरं जे कंपोनंट आहे ते आहे तुमचं कॅपॅसिटर. मग विद्यार्थी मित्रांनो, कॅपॅसिटर दिसायला कसे, आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक सर्किट बघत असतो त्यामध्ये हे जे कॅपॅसिटर ह्या टाईपमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे सगळ्यात पहिले जे कॅपॅसिटर आहे हे काय माहिती का तुम्हाला, हे आहे तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक टाईपचं कॅपॅसिटर आहे आणि हे इलेक्ट्रोलायटिक टाईपचं कॅपॅसिटर आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक टाईपच्या कॅपॅसिटर्सला कुठल्याही टाईपची पोलॅरिटी नसते, म्हणजे याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे दिलेलं नसतं. यामध्ये ह्या कॅपॅसिटन्स हा मायक्रोफॅरेड हे याचं युनिट आहे. ओके. आणि रेजिस्टरचं जे युनिट आहे ते ओहम असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी हे जे तुम्हाला दिलं आहे यामध्ये व्हॅल्यू 104 हे दिलेले आहे. 104 म्हणजे 0.1 मायक्रोफॅरेड. हा जो आहे 0.01 मायक्रोफॅरेड आहे आणि हा 0.001 मायक्रोफॅरेड आहे. ओके. हा सिरॅमिक टाईपचा जो कॅपॅसिटर आहे याला इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणतात. स्टॅटिक म्हणजे ज्याला पोलॅरिटी नसते आणि इलेक्ट्रोलायटिक म्हणजे काय, ज्याला पोलॅरिटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे जी मोठी बाजू आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि छोटी बाजू जी दिली ती निगेटिव्ह दिली आहे. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, 4.7 मायक्रोफॅरेडचा हा कॅपॅसिटर आहे आणि याचं जे व्होल्टेज कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती 450 व्होल्टची आहे. ओके. नंतर हे दुसरं एक कॅपॅसिटर आपल्याला बघायला मिळतं आहे. ठीक आहे. या कॅपॅसिटरमध्ये आपल्याला हे 100 मायक्रो फॅरेडचं हे कॅपॅसिटर आहे. तर हे तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघितलं असेल. चला आता पुढे जाऊया. इंडक्टर. नाव इंडक्टर द युनिट इज हेनरी. ओके. आता इंडक्टर जर बघायला गेलं तर आपल्याला काय माहिती का, हे या टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला इंडक्टर एक बघायला मिळेल. आणि दुसरं आहे का, एक सिरॅमिक कॉईलमध्ये, आता एक समजा हा हॉलो शेप आहे, ह्या हॉलो शेपच्या कॉईलमध्ये जर आपण वायर गुंडाळली आणि मधला जो स्पेस आहे त्यामध्ये तो जो आहे तो सुद्धा तुमचा एक इंडक्टर फॉर्म होत असतो. ठीक आहे. याचं युनिट काय असतं विद्यार्थी मित्रांनो, हेनरी. तर आता अशा पद्धतीने आपण तीन कंपोनंट बघितले आहे. एक म्हणजे रेजिस्टर, दुसरं म्हणजे कॅपॅसिटर, तिसरं म्हणजे इंडक्टर. चला आता पुढे जाऊया. पुढे आहे आपल्याकडे ॲक्टिव्ह कंपोनंटमध्ये हे आहे आपलं रेक्टिफाईंग डायोड. तर विद्यार्थी मित्रांनो, रेक्टिफाईंग डायोड हा बघा, याला एक सिल्वर रिंग दाखवली आणि ब्लॅक आहे. डायोडमध्ये पोलॅरिटी असते. यामध्ये हा ॲक्टिव्ह टाईपचा कंपोनंट आहे. यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, सिल्वर रिंग इज इंडिकेटिंग द कॅथोड आणि त्याचं अपोजिट असतं ॲनोड. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे तर सगळ्यांना वेल नोन आहे. हे काय तुमचे LED आहे. LED म्हणजे काय, लाईट इमिटिंग डायोड. लाईट इमिटिंग डायोडमध्ये विद्यार्थी मित्रांनो, जी यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं ओळखायचं, ज्यामध्ये मोठी बाजू जी असते ती असते तुमची पॉझिटिव्ह आणि छोटी बाजूची असते ती निगेटिव्ह असते. जर समजा यदा कदाचित दोन्ही पण टर्मिनल जर सारखे जर तुम्हाला असतील तर मग ते कसं ओळखायचं. या ठिकाणी बघा, या डायोडमध्ये एक उंचवटा एक तुम्हाला दिसतोय, एक टावर शेप या ठिकाणी दिसतंय आणि एक फ्लॅट शेप तुम्हाला दिसतोय. जो फ्लॅट आहे तो तुमचा निगेटिव्ह असणार आहे
आणि जो उंचवटा म्हणजे तुम्हाला पीकसारखं जे दिसतंय ते तुमचं पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, तर म्हणजे अशा सिंपल पद्धतीने आपण काय करू शकतोय, LED चे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे ओळखू शकतोय. त्याच्यानंतर पुढे बघूया झिनर डायोड. नाव झिनर डायोड इट इज हॅव ऑल्सो द पोलॅरिटी द पॉझिटिव्ह निगेटिव्ह. जे ब्लॅक टाईपचं जे तुम्हाला दिसत आहे हे तुमचं निगेटिव्ह असणार आहे आणि ते अपोजिट जे असणार आहे ते हे वाला जे आहे ते तुमचं पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे, हे आता आपण काय बघितलं आहे, 14 टाईपचं जे कंपोनंट बघितलं आहे तुमचं रेक्टिफाईंग डायोड, झिनर डायोड, LED हे आपण आता याच्यामध्ये बघितले. चला आता त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. पुढचा जो कंपोनंट आहे तो आहे आपला ट्रान्झिस्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल असतात. ट्रान्झिस्टर हे मेटल कॅनमध्ये तुम्हाला मिळते, प्लास्टिक कॅनमध्ये मिळते आणि या टाईपचं हे इंडस्ट्रियल टाईपचं हे तुमचं ट्रान्झिस्टर एक आहे. ट्रान्झिस्टर हे सुद्धा काय तुमचं ॲक्टिव्ह कंपोनंट आहे. यामध्ये इमिटर, बेस, कलेक्टर हे तुम्हाला बघायला मिळतात. हे ओळखायचं कसे, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, याला हे नॉच दिलेलं आहे. ओके, हे नॉचच्या जवळचं जे पण टर्मिनल आहे हे तुमचं इमिटर असणार आहे, याचं मधलं बेस आहे आणि इकडचं कलेक्टर असणार आहे. ठीक आहे, हा जो आहे हा SL100 आहे, हा तुमचा BC107 टाईपचा हा कॅपॅसिटर आहे. यामध्ये NPN आणि PNP टाईपचे हे तुम्हाला कॅपॅसिटर बघायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज काय करत आहोत का पॅसिव्ह कॉम्पोनंट, ॲक्टिव्ह कॉम्पोनंट तुम्ही बघितल्यानंतर ते कसे काय ओळखायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आपल्याकडे काय आहे माहिती का. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी बघा, हे तुम्हाला एक गोल शेपचं तुम्हाला हे कंपोनंट दिसतंय. हे काय माहिती का तुमचं रेक्टिफायर आहे. हे काय आहे तुमचं ब्रिज वेव्ह रेक्टिफायर आहे. यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि हे 2 आउटपुट तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. हे आहे तुमचे व्होल्टेज रेग्युलेटर IC. या व्होल्टेज रेग्युलेटर IC मध्ये इथे लिहिले बघा 7905 आणि हे जे आहे हे दुसरं आहे 7805. हे पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेट करते आणि दुसरं जे आहे ते निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशनचं काम करत असते. म्हणजे काय, तुम्ही समजा तुमचं जर ट्रान्सफॉर्मर आहे, जर ट्रान्सफॉर्मरचं सप्लाय व्होल्टेज हे तुमचं 6 व्होल्ट असेल. ओके, तर तुम्हाला आउटपुटला किती पाहिजे, 5 व्होल्ट पाहिजे. तर हा जो आहे समजा हा तुमचा 7805 असेल. 78चा सिरीजचा जर तुम्हाला जर IC मिळालेला असेल तर तो काय करेल, 5 व्होल्ट रेग्युलेट करेल. म्हणजे इथे इनपुटला तुम्ही काय करणार, 6 व्होल्ट देणार, मिडलवाला ग्राउंड असेल आणि हे जे बाहेरचं आहे हे 5 व्होल्ट तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला आउटपुटला ते देईल. मग हे काय आहे, 78 सिरीज हे पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन करते आणि 79 सिरीज हे निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन करते. यामध्ये 7805, 7809, 7812 व्होल्ट, 7815 व्होल्ट अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे IC तुम्हाला बघायला मिळतात. आणि हे जे आहे हे हीट सिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पुढचा टाईपचा जो कंपोनंट आहे हा आहे तुमचा रिले. रिले म्हणजे काय, इट इज द ॲटोमॅटिक स्विच. रिले काय असतो, हा तुमचा ॲटोमॅटिक स्विच असतो. यामध्ये तुम्ही तुम्ही काय करतात, 230 व्होल्टेज तुम्ही या ठिकाणी कनेक्ट करू शकता आहात आणि हे स्विचिंग हे तुमचं 5 व्होल्टवरनं आपण करू शकतोय. त्याच्यानंतर आता आपण पुढे बघूया. हे आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला IC बघायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, आता IC म्हणजे काय, इंटिग्रेटेड सर्किट. मग ह्यामध्ये हे बघा, हा जो 7408 हा म्हणजे तुमचा हा आहे अँड गेट तुम्हाला दिलेला आहे. ह्या ठिकाणी बघा, हा जो IC आहे 555चा IC आहे आणि हा जो आहे तुमचा ओपॅम्प IC आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नॉच बघायला मिळतं. नॉचच्या इथे ही जी आहे पिन नंबर 1 असते, पिन नंबर 1, 2 हे आहे तुमचे 7 आणि एक्झॅक्टली याच्यावरचे जे असणार ती 8, 9, 10 अप टू द 14. म्हणजे हे नॉच इंडिकेट करत असतं. नॉच हे तुमच्या डाव्या साईडला पकडायचं आणि या नंतर तुमची पिन्स वगैरे तुम्ही कॅल्क्युलेट करायला सुरुवात करता येते. नंतर हे सॉकेट हे तुम्हाला काय आहे, हे ICचं सॉकेट दिलं आहे. हे 8 पिन ICचं सॉकेट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, हे मोठा IC तुम्हाला बघायला मिळतोय. हा जो मोठा IC हा तुमचा 8051 मायक्रो कंट्रोलर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो आणि हे याचं सॉकेट तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा कंपोनंट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय, हा आहे क्रिस्टल. क्रिस्टल म्हणजे काय, who generate the oscillation without giving the any kind of the input. this is known as the oscillator. आणि ऑसिलेटरमध्ये जे काही तुम्ही यूज करतात ते असतं क्रिस्टल. मग हा जो आहे तो 12 मेगाहर्ट्जचा क्रिस्टल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय.
त्याच्यानंतर आपण जे कंपोनंट बघत असतो ते कंपोनंट माउंट करण्यासाठी तुम्ही जे कंपोनंट माउंट करत असतात त्याच्यासाठी तुम्हाला PCB लागत असतो. ह्यामध्ये 2 टाईपचे PCB तुम्हाला बघायला मिळतात. एक म्हणजे 0 PCB आणि दुसरा म्हणजे प्रिंटेड सर्किट PCB. यामध्ये काय तुम्ही सर्किट ऑलरेडी डिझाईन केलं जातं आणि त्यानंतरून तुम्ही त्या पद्धतीत फक्त कंपोनंट हे शोल्डर करायचे असतात आणि त्यानंतरून तुम्हाला ते सर्किट वर्किंग होताना दिसते. पण या ठिकाणी हे 0 PCB आहे. या 0 PCBमध्ये तुम्ही काय करतात कंपोनंट माउंट करता आणि हे तुम्ही तुमच्या स्वतःनी वायरिंग करून ते सर्किट कनेक्ट करत असतात. मग आता वायरिंगचा ज्या ठिकाणी विषय येतो आहे तर या वेगवेगळ्या टाईपच्या डिफरंट टाईप्सचा वायर तुम्हाला या ठिकाणी मिळतात. दीज ऑल आर द 2 पेअर वायर्स. नंतर ही जी आहे ही पॉवर कॉर्ड तुम्हाला बघायला मिळते. नंतर ही जी आहे ही तुमची कॅट 6 आहे. कॅट 6 ही केबल कशासाठी तुम्ही यूज करता विद्यार्थी मित्रांनो, ही तुमची इंटरनेटसाठी तुम्ही ती यूज करत असतात. ठीक आहे, इंटरनेट कनेक्शनसाठी यूज करता. नंतर टेलिफोनसाठी तुम्ही ही टेलिफोनची 2 पेअर केबल तुम्ही वापरताना बघितलेलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे बघायचं आहे ट्रान्सफॉर्मर. आता हा छोट्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर तुम्हाला बघायला मिळतो आहे. मग यामध्ये काय आहे हे बघा, हा ट्रान्सफॉर्मर आहे. या ठिकाणी तुम्हाला हे जे 2 इनपुट्स आहे या ठिकाणी 230 व्होल्टेज तुम्हाला द्यायचं असणार आहे आणि ह्या आउटपुटला तुम्हाला या ठिकाणी पॉझिटिव्ह व्होल्टेज या ठिकाणी निगेटिव्ह व्होल्टेज तुम्हाला बघायला मिळते. हा जो आहे हा एक छोटासा 3 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर तुम्हाला या ठिकाणी छोटासा बघायला मिळतो आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरून आता आपण पुढे बघत आहोत वेगवेगळे जे स्विचेस आहे ते बघत आहोत. हे जे आहे हे तुम्ही काय करू शकता, हे ऑन ऑफ तुम्ही या ठिकाणी हे स्विच करू शकताय. त्याच्यानंतरून हे सुद्धा तुम्ही या पद्धतीचं हे स्विच आहे. स्विचचा यूज काय आहे टू सर्किट ऑन अँड ऑफ करण्यासाठी तुम्ही यूज करतात. हे तुमचं काय आहे पुश बटन या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, आता हे बघितल्यानंतर आता आपण बघूया पुढे कनेक्टर्स. तर वेगवेगळ्या टाईपचे कनेक्टर अवेलेबल असतात. हे जे आहे हे RJ11 आहे, हे RJ45 आहे. RJ45 हे कासाठी यूज करतात, हे तुम्ही इंटरनेटसाठी कनेक्शनसाठी तुम्ही यूज करतात. कॅट 6 केबलला तुम्ही वापरताना बघितलं आहे. नंतरून RJ11 हे तुमच्या टेलिफोन केबलसाठी तुम्ही यूज करतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे आहे RS32. हे जे आहे हे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही यूज करताना बघितलेलं असेल. It is useful for the serial communication. Okay, then it is also connected to your projector. ठीक आहे, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता हे काही कंपोनंट उरलेले आहे. यामध्ये दिस इज द 7 सेगमेंट डिस्प्ले. या 7 सेगमेंट डिस्प्लेमध्ये काय असतं, कॉमन ॲनोड आणि कॉमन कॅथोड तुम्ही बघितलेलं असेल. यामध्ये ABCDEFG हे एकूण 7 सेगमेंट्स असतात. हा डेसिमल पॉईंट आहे. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या 7 सेगमेंटमध्ये तुम्ही 0 to 9 डिस्प्ले करू शकताय आणि A to F डिस्प्ले करू शकताय. त्यानंतर अजून एक वेगळ्या पद्धतीचा तुम्हाला हा डिस्प्ले बघायला मिळतो. हा तुमचा आहे अल्फान्यूमेरिक डिस्प्ले. या अल्फान्यूमेरिक डिस्प्लेमध्ये तुम्ही A to Z आणि 0 to 9 हे सगळे कॅरेक्टर या ठिकाणी तुम्ही ते डिस्प्ले करू शकताय. त्यानंतर सर्किट प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला फ्यूज यूज करायला लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे फ्यूज आहे यामध्ये तुम्ही आता बघत आहात का हा जो बघा या ठिकाणी हा एक फ्यूज आहे. या ठिकाणी मेटल तुम्हाला हे जे आहे ग्लास दिसते आणि ग्लासमध्ये एक थिन लेअरचं एक वायर तुम्हाला बघायला मिळते. ही जी वायर आहे ही जी छोटीशी वायर आहे ही काय होते, जास्त करंट जर आलं तर हे मेल्ट होऊन जाते आणि आपल्या सर्किटला प्रोटेक्शन करायचं काम करत असते. सो दीज ऑल आर द फ्यूज. फ्यूज इज ऑल्सो द पॅसिव्ह कंपोनंट. नाव हे तुमचं शोल्डरिंग मेटल आहे. नंतरून हे काय तुमची सिंगल स्टँड केबल आहे. नंतर बॅटरीसाठी या टाईपचे कनेक्टर तुम्ही यूज करताना तुम्ही बघतात. ठीक आहे सर, अशा पद्धतीने आज आपण हे वेगवेगळे डिफरंट टाईपचे कंपोनंट्स आपण आता बघितलेत. यामध्ये सगळ्यात पहिले आपण रेजिस्टर बघितलं. तर रेजिस्टर हे फिक्स व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर्स आहे. हे रेजिस्टर बँक, व्हेरिएबल रेजिस्टर्स, पोटेन्शियोमीटर, LDR स्टँड फॉर लाईट डिपेंडंट रेजिस्टर. याच्यावरती तुम्ही जेव्हा हे झाकतात किंवा हे करतात
त्यानुसार त्याचं रेझिस्टन्स व्हॅल्यू चेंज होते. कॅपॅसिटरमध्ये इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर आणि इलेक्ट्रोस्टॅटिक कॅपॅसिटर बघितलं. इलेक्ट्रोस्टॅटिकला पोलरिटी नसते, इलेक्ट्रोलिटिकला पोलरिटी असते. देन इंडक्टर, रेक्टिफाईंग डायोड, LED, then Zener diode. These are the transistors. Then this is your 0 PCB printed circuit PCB. These are the different types of cable, crystal, then IC sockets. Then here the toggle switch as well as push button switch. Transformer is there, RJ45, RJ11. Different types of connectors, soldering metal, 7-segment display, alphanumeric display, glass fuse. Then this is your relay. This is the voltage regulator IC, and this is the our rectifying bridge wave rectifier is in there, who convert AC to DC. So thank you so much. Thanks for watching.